आयुष्यात खूप माणसं येतात जातात. काही माणसं असतात मेहंदीसारखी. कोरा असतो हात, ती अलगदपणे आपल्या हातावर उतरतात. त्यांची नाजूक नक्षी आणि तो मेहंदीचा धुंद करणारा सुगंधही आपल्या जीवनात घेऊन येतात. खूप हरवून जातो आपण, त्यांच्या रंगात रंगून जातो. आणि मग हळूहळू तो रंग, तो वास फिकट होत जातो आणि त्या माणसांचं अस्तित्वही दूर होतं आपल्या जीवनातून. पुन्हा परत तो कोरा हात आणि मनात त्या रंगीत, सुगंधित, नक्षीदार आठवणी. तर काही माणसं असतात त्या तळ्यात पडणाऱ्या दगडासारखी, शांत पाण्यात खळबळाट माजवणारी. ती पाण्यात परतताच तरंगावर तरंग येतात जीवनात. अनपेक्षितरित्या येणारी ही माणसं ढवळून टाकतात जीवन. तर कधी खालचा गाळही वर येतो, गढुळता वर येते आपल्या जीवनातली. आपण सावरेपर्यंत तो गाळ जगासमोर येतो आणि ही माणसं गायब होतात त्या तळातच, खोल कुठेतरी. तर काही माणसं असतात त्या मृगजळासारखी. त्याच्या मागे आपण धावत असतो ओढीनं, पण ती तर मृगजळच ना, न हाती येणारी. तरीही त्या तहानलेल्या जीवाला दुसरं काहीच दिसत नाही. ते धावत असतं फक्त शेवटी हेच जाणण्यासाठी की हा एक भासच होता. अशी ही माणसं असतात हवेसारखी. सगळीकडून व्यापलेले असतो आपण त्यांनी, पण आपल्याला जाणीवच नसते. आपला श्वासोच्छवास चाललेला असतो त्यांच्यावर. अगदी निस्वार्थीपणे ती असतात सतत जवळ, पण दिसत नाही दृष्टीला. नसतील ती तर जगणार कसे आपण? तरीही आपण विसरलेले असतो त्यांनाच. अशी ही माणसं असतात ज्यांच्यावर आपण पाय रोवून उभं असतो. जशी ही धरणी, भूमी, गुरुत्वाकर्षण म्हणतात याला. अशा माणसांनी घट्ट पकडून ठेवलेलं असतं आपल्याला, न धडपडण्यासाठी, न भरकटण्यासाठी. आधारस्तंभ, न ढळणारा तो दुवा जो जीवनाला आकार देतो. बदल्यात कधी मागतो कधी नाही, पण सतत असतो जवळच कुठेतरी. माणसांच्या या व्याख्या अपुऱ्या आहेत. मीही कदाचित यापैकी कुठल्या तरी व्याख्येत बसत असेन, कोणासाठी तरी.